नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 30 जून 2025 रोजी मलकापूर येथे सालीपुरा येथील विष्णुनगर भागातील वसंत गवई यांच्या मालकीचा 5 लाख रुपये किमतीचा पांढरा शुभ्र घोडा हा शेतातून त्यांच्या मुलासह परत येत असताना या भागातील हायमास्टची वायर जी जमिनीच्या खालून गेली होती ती डॅमेज होऊन घोड्याला जोरात विद्युत शॉक लागला, त्यामुळे घोडा व घोड्यावर बसलेला वसंता गवई यांच्या मुलाला शॉक लागून ते दूर फेकले गेले। या विद्युत शॉकमुळे घोड्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा हा सुदैवाने दूर फेकल्या गेला। या संदर्भात रात्री मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये नगरपालिका, महावितरण कंपनी, जिल्हा परिषद जी हायमास्टची देखरेख करणाऱ्या जिल्हा परिषद याच्याविरुद्ध रिपोर्ट देण्यात आला असून मलकापूर शहरचे पोलीस या संदर्भात तपास करत आहे। या ठिकाणाला नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी भेट दिली। यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पठारे, शाकीर ब्रेडवाले, निवृत्ती ठोसर, डॉक्टर भोळे यांनी भेटी दिल्या। वसंत गवई हे फारच गरीब व रोज कमवा व रोज खाणे असे कुटुंब आहे। त्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन हे नगरपालिका, महावितरण कंपनी व जिल्हा परिषदच्या निष्कर्षीपणामुळे हिसकल्या गेले असून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अन्यथा या तिन्ही सरकारी खात्याविरुद्ध आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी हरीश रावळ व गवई कुटुंबियांनी दिला आहे।